उपवासाला खूप सारे पदार्थ न करता फक्त ही एकच डिश बनवून बघा. उपवास धरणारे असोत किंवा उपवास नसेल तरीसुद्धा सगळे ही डिश आवडीनं खातील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत असा साबुदाणा वडा आणि त्याच्यासोबत चटकदार अशी उपवासाची आमटी. साबुदाणा वडा कुरकुरीत होण्यासाठी, तो न फुटण्यासाठी खास टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी या ठिकाणी आपण 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा आपण भिजवून घेतोय. त्याकरता साबुदाणा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. भिजवून घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा जो आहे तो जास्त पाण्यामध्ये भिजवायचा नाही आहे, तर तो थोडासा कोरडा राहील, पाण्याचा अंश कमी याच्यामध्ये राहील, तो छान सुटा मोकळा राहील अशा पद्धतीनं भिजवायचं आहे. त्याकरता पाणी जे आहे ते कमी वापरायचं आहे. तर या ठिकाणी अगदी साबुदाणा पाण्यानं भिजेल आणि वर थोडंसं पाणी राहील इतपत पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. साधारणपणे जर का 1 कप साबुदाणा असेल तर त्याकरता पाऊण कप पाणी भिजण्यासाठी लागतं. झाकून 3 ते 4 तास किंवा रात्रभर हा जो साबुदाणा आहे तो भिजवून घ्यायचा. हे बघा, सकाळी साबुदाणा जो आहे तो छान भिजलेला आहे. सगळं पाणी याच्यामध्ये ओढलं गेलं आहे आणि जर का हात लावून पाहिलं तर हा असा पूर्णपणे कोरडा झालेला आहे. हातानं साबुदाणा सुटा करून घ्यायचा. हे बघा, हा असा घट्ट झालेला असतो, पूर्ण असा मोकळा करून घ्या. आता या ठिकाणी आपण एक वाटण तयार करून घेतोय. उपवासाचं वाटण आहे त्याच्यामुळे साहित्य फारसं नाही आहे. थोडेसे जिरे काढले. या ठिकाणी मी 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, कारण आमटी आणि वडे दोन्हीसाठी आपण एकच वाटण तयार करून घेतोय. तर 2 चमचे जिरे काढले, त्याच्यामध्ये भरपूरशी हिरवी मिरची घातलेली आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं. त्यानंतर यातलं निम्मं वाटण मी वड्यांसाठी वापरणार आहे, बाकीचं आमटीसाठी आपण ठेवणार आहोत. चवीनुसार मीठ साबुदाण्यामध्ये घातलं. जिरे हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आणि मग याच्यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट. आता इथे कूट जो आहे तर एकतर शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो कूट आहे ना तो थोडासा जाडसर, याच्यामध्ये ओबडधोबड वाटलेले शेंगदाणे, अर्धवट शेंगदाणे जे आहेत ते हवेत आणि बारीक असा कूट, या दोन्हीचं मिश्रण हवं. जे अर्धवट शेंगदाण्याचे तुकडे आहेत ते वडे तळल्यानंतर दाताखाली आले की अगदी छान लागतात. मस्त क्रंच याच्यामुळे येतो. आणि जो बारीक कूट आहे ना त्याच्यामुळं साबुदाणा जो आहे तो चिकट होत नाही, वडे चिकट होत नाही. त्याच्यामुळं दोन्ही महत्त्वाचं आहे. अर्धा कप दाण्याचा कूट मी याच्यामध्ये घातलेला आहे. सगळं साहित्य साबुदाण्याला आधी व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहेत उकडलेले बटाटे. 3 मध्यम आकाराचे बटाटे याकरता लागतात, पण उकडून घेताना एखाद दुसरा बटाटा जो आहे तो कमी जास्तीसाठी जादाचा उकडून तयार ठेवायचा. बटाट्याची साल काढून घेतली. बटाट्याचा एक छोटासा तुकडा मी या ठिकाणी आमटीसाठी बाजूला ठेवत आहे. त्यानंतर आता हा जो बटाटा आहे तो किसून साबुदाण्यामध्ये घालायचा आहे. याप्रमाणे मोठ्या किसणीनं बटाटा किसून घेतला म्हणजे कुठेही बटाट्याच्या गाठी वगैरे राहत नाहीत, मोठे मोठे तुकडे राहत नाहीत, छान एकसारखा असा बारीक होतो. आता हे जे मिश्रण आहे ते हातानं चांगलं दाबून मळून घ्यायचं. पाणी वगैरे घालायचं नाही आहे. बटाट्यामध्ये जेवढा ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच साबुदाणा जो आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा. घट्टसर असं हे मळलं गेलं पाहिजे. जर अगदीच सगळं मिळून येत नसेल तर याच्यामध्ये एखादा छोटा बटाटा तुम्ही वाढवू शकता. साबुदाणा जो आहे त्याचा वडा करता येतोय इतपत हे जे मिश्रण आहे ते छान असं मिळून आलं आहे. आता पाण्याचा हात लावून या मिश्रणाचा छोट्या बॉल एवढ्या आकाराचा गोळा करून घेतला. हातानं असं गोल वळून घ्यायचं आणि मग तळव्याच्या मधोमध ठेवून याला असं दाबून चपटा आकार द्यायचा आहे. मध्यभाग हलका फुगीर ठेवायचा आणि मग कडा एकसारख्या करून घ्या. हे बघा, याला असा चपटा गोलाकार असा आकार दिलेला आहे. याप्रमाणे सगळे वडे जे आहेत ते करून घेतले. या प्रमाणामध्ये एकूण 16 वडे माझे झालेले आहेत. आता आमटी करतोय तोपर्यंत हे जे वडे आहेत त्यांना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, किंवा तुम्ही आदल्या दिवशी देखील याप्रमाणे वडे तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आयत्या वेळी अगदी झटपट 5 मिनिटात वडे जे आहेत ते तळून तयार होतात. आता आमटी करण्यासाठी या ठिकाणी पाव कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत. नारळाच्या पाठीचा भाग काढून टाकला आहे आणि याचे काप करून घेतलेत म्हणजे मग चोथा येत नाही मिश्रणामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये पाव कप दाण्याचा कूट घातलेला आहे. तसेच बटाट्याचा जो छोटा तुकडा आपण बाजूला ठेवला होता ना तो सुद्धा याच्यामध्ये घातला. थोडंसं पाव कप पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. हे बघा, याच्यामध्ये कुठेही नारळाचा तुकडा किंवा शेंगदाण्याचे तुकडे राहिलेले नाही आहेत.
अगदी गंधासारखं याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये फोडणीसाठी साजूक तूप गरम केलं. उपवासाला आमच्याकडे लवंग चालतो त्याच्यामुळं लवंग घातलेलं आहे. जर चालत नसतील तर डायरेक्ट जिरे हिरव्या मिरचीचं वाटण घातलं तरीसुद्धा चालेल. थोडंसं याला परतून घ्या. मंद आचेवरच हे करायचं, नाहीतर जिरे लगेच करपायला लागतात. त्यानंतर याच्यामध्ये वाटलेलं ओला नारळ, शेंगदाणा, बटाट्याचं मिश्रण घातलं. गरजेनुसार 1 ग्लास पाणी याच्यामध्ये वाढवा. खूप जास्तही पातळ करायचं नाही आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर थोडीशी चिंच जी आहे ती भिजत ठेवली होती, चिंच कोळून याच्यामध्ये घातली आहे. चिंचेचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी छोटासा गुळाचा खडा घातला. चवीला आमटी छान आंबट, तिखट, चटकदार अशी झाली पाहिजे. त्या हिशोबानं तुम्ही चिंच आणि गूळ ॲडजस्ट करा. मंद आचेवर एक उकळी येऊ द्यायची आणि आपली चटपटीत अशी उपवासाची आमटी तयार झाली. खिचडीसोबत किंवा वरईच्या भातासोबतसुद्धा आमटी अगदी मस्त लागते. आता फ्रीजमध्ये ठेवलेले वडे आपण तळायला घेऊ. तेल गरम केलेलं आहे. खूप जास्त धूर येईपर्यंतही तापवून घ्यायचं नाही आहे. सुरुवातीला गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा. कितीही काळजी घेतली तरीसुद्धा साबुदाणा वडे ही फुटण्याची शक्यता असते, कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो. त्याच्यामुळं याप्रमाणे एखादी चाळणी किंवा जाळी ठेवून तुम्ही वडे जे आहेत ते तळून घेऊ शकता. सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि वड्यांना हलकासा रंग यायला लागला की गॅस कमी करून छान कुरकुरीत होईपर्यंत हे जे वडे आहेत ना ते तळून घ्या. कमी पाण्यात जर का साबुदाणा भिजवलेला असेल तर तो छान कुरकुरीत असा तळला जातो. या उलट साबुदाण्यामध्ये जर का पाणी जास्त राहिलेलं असेल तर तो मऊ पडतो किंवा चिकट होतो. हे बघा, मंद आचेवर असं छान खरपूस रंगावर साबुदाणा वडा जो आहे तो तळून घेतला. पाहूनच कळतं आहे की वडे अगदी कुरकुरीत झालेले असणार. प्लेटमध्ये हे वडे काढायचे. वरून गरमागरम आमटी घातली. कोथिंबीर चालत असेल तर ती घाला आणि उपवासाचा चिवडा वगैरे असेल तर तो घालू शकता. तर अशा प्रकारे आपली उपवासाची डिश जी आहे ती तयार झालेली आहे. हे बघा, वडा आतूनही मस्त असा पोकळ झालेला आहे. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.